नमस्कार, मी संदीप देसाई. महाराष्ट्र एक पाऊल पुढे मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. पुढील काही वर्षांमध्ये महाराष्ट्र हे देशातलं पहिलं $1 ट्रिलियन अर्थव्यवस्था असलेलं राज्य होईल असा विश्वास महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलाय. राज्याच्या विकासासाठी आर्थिक शिस्त राखणं गरजेचं आहे असंही मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं आणि त्यासाठी मोठ्या प्रमाणावर भांडवली गुंतवणूक वाढवण्यात आल्याचं सुद्धा त्यांनी सांगितलं. विधानसभेत अर्थसंकल्पावरील सर्वसाधारण चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री बोलत होते. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार 2013-14 मध्ये महाराष्ट्राचं सकल राज्य उत्पादन सुमारे 16 लाख कोटी रुपयांवर होतं. गेल्या 10 वर्षात ते वाढून 51 लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचले. तर 13-14 मध्ये राज्याचं उत्पन्न 16 लाख कोटी रुपये असताना कर्ज सुमारे 3 लाख कोटी रुपये होतं. आता उत्पन्न 51 लाख कोटी रुपयांवर गेलं असून कर्ज 9.32 लाख कोटी रुपये आहे. दरडोई उत्पन्न 3,17,800 रुपयांवरून 3,47,903 रुपयांपर्यंत वाढलंय. एकूणच महाराष्ट्र आता एक पाऊल पुढे आहे. केंद्राच्या करांमधून मिळणारा महाराष्ट्राचा हिस्सा 2013-14 मध्ये 16,588 कोटी रुपये होता. तो वाढून 2025-26 मध्ये 87,903 कोटी रुपयांवर पोहोचलाय अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली आहे. राज्याची महसुली प्राप्ती ही 10 वर्षात मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. ती 1.55 लाख कोटी रुपयांवरून सुमारे 6.16 लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचली असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळेला सांगितलं. कशा प्रकारे महाराष्ट्राची अर्थव्यवस्था विस्तार महत्वाचं आहे. आज जगाच्या अर्थव्यवस्थांचा विचार आपण केला आणि महाराष्ट्र हे जर वेगळं राष्ट्र असतं तर जगाच्या अर्थव्यवस्थांमध्ये महाराष्ट्राची अर्थव्यवस्था जगातली 30वी सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था राहिली असती. महाराष्ट्रात गुंतवणूक करणाऱ्या उद्योग समूहांसाठी राज्य शासनानं सुलभ आणि विश्वासार्ह व्यवस्था निर्माण केली असून गुंतवणूकदारांचा अनुभव पूर्णपणे अडथळा मुक्त राहील असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्योग मंत्री डॉक्टर उदय सामंत यांच्या उपस्थितीमध्ये विधान भवन मुंबई इथे उद्योग विभागाच्या वतीनं 8 कंपन्यांसोबत सामंजस्य करार करण्यात आले. या करारांमुळे राज्यामध्ये सुमारे 44,710 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असून 7,030 रोजगार निर्मिती होण्याची अपेक्षा आहे. महाराष्ट्राच्या शेती क्षेत्रामध्ये महिलांचं योगदान अनन्यसाधारण आहे. आता ही शेती खऱ्या अर्थानं महिलांच्या नेतृत्वाखाली नव्या पर्वामध्ये प्रवेश करतेय असं महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी म्हटलंय. महिला शेतकऱ्यांना त्यांचे हक्क आणि सन्मान मिळवून देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. त्यांच्या सक्षमीकरणासाठी आगामी अधिवेशनामध्ये विशेष विधेयक सादर करण्यात येईल अशी ग्वाही सुद्धा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिली आहे. विधान भवनात आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष 2026 आणि जागतिक महिला दिनानिमित्त महिला शेतकऱ्यांचं सक्षमीकरण या विषयावर सर्वपक्षीय महिला विधिमंडळ सदस्या आणि तज्ज्ञांच्या सहभागातून विशेष चर्चासत्र आयोजित करण्यात आलं होतं. गृहनिर्माण विभाग आणि आयडॅक मुंबई यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित करण्यात आलेल्या आयडिया एक्स्पो 2026 या पायाभूत सुविधा आणि बांधकाम क्षेत्रातील प्रदर्शनाचं उद्घाटन महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते बीकेसी इथल्या जिओ वर्ल्ड सेंटर इथं करण्यात आलं. महाराष्ट्र देशाच्या आर्थिक आणि औद्योगिक विकासाचं इंजिन असून राज्याला जागतिक स्तरावर नेण्यासाठी पायाभूत सुविधा, उद्योग, गुंतवणूक आणि गृहनिर्माण क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर काम सुरू असल्याचं मत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलंय. आयडिया एक्स्पो हे केवळ प्रदर्शन नसून नवीन तंत्रज्ञान, कल्पना आणि विकासाचा रोडमॅप ठरवणारं महत्वाचं व्यासपीठ आहे असं उपमुख्यमंत्री शिंदेंनी म्हटलंय. महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी राज्यपाल पदाची शपथ घेतली आहे. लोकभवनातील दरबार सभागृह इथं झालेल्या शपथविधी सोहळ्यात मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर यांनी त्यांना राज्यपाल पदाची शपथ दिली. शपथविधीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांचं पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केलं. जिष्णुदेव वर्मा हे महाराष्ट्राचे 22वे राज्यपाल आहेत. यासह महाराष्ट्र एक पाऊल पुढे मध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. ताज्या बातम्या आणि महत्त्वाच्या घडामोडींसाठी पहा फक्त झी 24 तास.